लभते ज्ञानं तत्पर संयतेंद्रियः. म्हणून श्रद्धा असली पाहिजे आणि इंद्रियांवर संयम केला पाहिजे. इंद्रियावर संयम न करता ज्ञानही प्राप्त व्हावं आणि आपल्याला भोगही प्राप्त हवेत असं होत नाही. संयम करावा लागेल. अर्थात गीतेचं सगळं तत्वज्ञान हे संयमाचं आहे, निग्रहाचं नाही. अगदीच त्याग करा असं सांगत नाही गीता. तर संयमित ठेवलं पाहिजे भोगाला, एवढं सांगितलं. तर जितेंद्रिय झालं पाहिजे, संयतेंद्रिय हा. आणि मग ती ज्ञानाने मिळणारी पराशांती जी आहे ती प्राप्त होते. असा हा ज्ञानबीजाचा विस्तार आहे तो सांगितला. त्यानंतर ते सांगितलं की जो जाणत पण नाही, अज्ञान अज्ञ तर आहेच आहे, पण श्रद्धा पण नाही. अज्ञश्च अश्रद्धानश्च, श्रद्धान सुद्धा नाही, अश्रद्धान. श्रद्धाही नाही, अश्रद्धावान आणि अज्ञानी असा जो मनुष्य आहे त्याला संशय असतो. कळत तर नाही आणि सांगितलं तरी समजत नाही तर नाहीच, पण पटत पण नाही. अर्थात समजत नाही आणि समजलं नाही म्हणूनच पटतही नाही. असा जो संशयी असतो या माणसाला, अशा संशयी माणसाला इहलोक किंवा परलोक दोन्ही साधत नाहीत आणि सुख सुद्धा मिळत नाही. तो ऐहिक आणि परत्र दोन्हीकडे सुद्धा मुकतो संशयात पडल्यानंतर. बर का, जसं एखाद्याला जात्यंधाला दिवस किंवा रात्र दोन्ही कळत नाही, तसं म्हणाले संशय असताना मनाला काही कळत नाही, म्हणून ह्या संशयासारखं पाप कोणतं नाही. हा संशय सोडून संशयाला छेदून टाक, संशय टाकून दे. योग संन्यस्त कर्मानं ज्ञान संचिन्न संशयम, ज्ञानाने संशयाचा छेद करावा आणि योगाने कर्माचा संन्यास करावा. कर्मयोगाच्या द्वारे, निष्काम कर्मयोगाच्या द्वारे सकाम कर्माचा त्याग करावा. अर्थात कर्माच्या मागचा कामनेचा त्याग करावा आणि आत्मज्ञानाने संशयाचा छेद करावा. असं केल्यानंतर तो जो आत्मज्ञानी झाला त्याला कर्माचं बंधन होत नाही. निबद्धंती न कर्माने निबद्धंती, त्याला कर्म बांधू शकत नाही. सगळं पाहिलं आपण आत्मज्ञानाचं स्वरूप काय आहे. ते भेदच नाही, जिथे स्वतःपेक्षा दुसरं काही नाहीच नाही. त्यामुळे पुढचे येणारे जे काही अनर्थ आहे ते काही येणार नाहीत. काय ईर्षा द्वेषाधिक सगळे, स्पर्धा वगैरे वगैरे हे सगळे, किंवा पाप पुण्याधिक वगैरे सगळंच. म्हणून या अज्ञानामुळे निर्माण झालेला हा जो संशय आहे, या संशयाला ज्ञानाच्या खड्गाने छेदून टाकून आता तू कर्मयोगासाठी सिद्ध हो, कर्मयोगाचं आचरण कर, निष्काम कर्मयोगाचं आचरण कर. कर्तव्य म्हणून ते कर्म केलं पाहिजे. आपली ती भूमिका आहे, ती भूमिका आपल्याला पार पाडायची आहे, त्यासाठी ती भूमिका पूर्ण झाली पाहिजे. प्रत्येकाला जी भूमिका मिळालेली आहे ती भूमिका प्रत्येकाने योग्य रीतीने पार पाडली म्हणजे जसं ते एकूण सगळं नाटक जे असतं ते पूर्ण सिद्ध होतं आणि त्याच्यातून आनंद प्राप्त होतो. तसंच किंवा एखादा खेळ आहे, त्या खेळामध्ये सुद्धा ज्याची जशी भूमिका असेल तसे तो पार पाडतो, तेव्हा तो खेळ सुद्धा आनंददायक होतो. तसं एकूणच आपली भूमिका पार पाडली पाहिजे निष्काम भावाने. तिथे सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी की असं असताना म्हणाले, शब्दानी हे सगळं सांगतो आम्ही तुम्हाला, हे जे ज्ञान आहे बर का,
जयाची या बरवेपणी की जे आठा रसाची ओवाळणी सज्जनाची आणि विसावा जगी. नाही का? अं, आता हे जे ज्ञान इतकं गोड आहे, इतकं पवित्र, इतकं सुंदर आहे म्हणाले, की ज्याच्या चांगलेपणावरून बाकी सगळे 8चे 8 शांत रस आहे हा. बरं का? शांती, पराम शांती प्राप्त होते. शांत रस असा आहे की बाकीचे सगळे दुसरे जे 8 रस आहेत ते सगळेच्या सगळे या शांत रसावरून ओवाळून टाकावेत म्हणाले. हा जो शांत रस आहे सज्जनांच्या चातुर्याचा विसावा आहे. राम शांत. हा शांतरस आता पुढे जो प्रगट होणार आहे आणखी, तो त्यांना सांगतात ज्ञानेश्वर महाराज, तो ते हो ऐका, हा सागरापेक्षा गंभीर आहे. अनेक अर्थांनी अशा गंभीर अशा अर्थांनी ओथंबलेले असे शब्द आहेत. ते शब्द तुम्ही ऐका आता. जसं म्हणाले, सूर्यबिंब अगदी असं बचकं एवढा असतं, हाताच्या पंजासारखं दिसतं आपल्याला, एवढ्यात मावेल असं वाटतं. जरी असं असलं तरी सगळ्या त्रैलोक्याला ते प्रकाशित करतं. तशी म्हणाले शब्दाची सुद्धा व्याप्ती तशी आहे. आपण मागे विचार केला. एका शब्दात सुप्रयुक्त सम्यक ज्ञात स्वर्गलोके कामधुक भवती, पतंजलीने म्हटलंय. एक सुद्धा शब्द जरी आपल्याला चांगल्या रीतीने लक्षात आला, पटला, समजला, जीवनात उतरला, तर म्हणजे स्वर्गलोके कामधुक भवती, कामधेनुसारखा एक शब्द असतो. कामना पूर्ण होण्यासाठी जसा कल्पवृक्ष आहे तसे हे शब्द आहेत. असो, आता तुम्ही लक्ष द्या. तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही जाणत आहात, स्वभावाने स्वतः जाणत असं सर्वज्ञ आहात तुम्ही. तेव्हा तुम्ही लक्ष द्या जरा इकडे, माझी विनंती आहे. हो हो. या गीतेमध्ये माऊली सांगतात, त्या गीतेचं चिंतन करताना म्हणाले, जिथे साहित्य आणि शांती ही रेखा दिसे बोलती, जैसी लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता. काय सांग, या माझ्या गीतेच्या प्रवचनामध्ये, माझ्या बोलण्यामध्ये साहित्य, साहित्याचं लावण्य आहे. साहित्य आणि शांती, काव्य आणि मोक्ष, रस आणि तत्वज्ञान, परतत्वाचा स्पर्श, ह्याच्यातल्या ज्या सीमारेषा आहेत त्या तुम्हाला स्पष्ट कळतील. बोलक्या सीमारेषा दिसतील म्हणायच. हे रेखा दिसे बोलती, बोलणारी रेषा आहे. ह्या सगळ्या सीमारेषा तुम्हाला लक्षात येईल. जशी काय तुला उदाहरण द्यावं त्यांनी. हो, माऊलीचे सगळे रूपक सगळे उदाहरण. एखादी स्त्री असावी ती लावण्य, गुण, कुळ या सगळ्यांनी संपन्न असावी आणि त्यावर ना ती पतिव्रता असावी. त्याप्रमाणे माझं हे सगळं बोलणं आहे. एवढा त्यांच्या शब्दाचं सामर्थ्य पहा. काय सांगू, हो, मुळातच गोड साखर आहे आणि त्यात ती आवडणारी आहे आपल्याला. कुणीतरी सांगितलं की हे औषध म्हणून तुम्ही साखरच घ्या, बरं का. जसं आपल्याला खोकला लागतो वगैरे सगळं होतं, कफ होतो, त्यावेळेला त्याचं औषध म्हणून साखर घ्या, खडी साखर. आता खडी साखर नाही तरी गोडच आहे, आवडणारीच आहे. मग औषध म्हणून जर तेच मिळत असेल तर म्हणजे का नाही घ्यावा. पुन्हा पुन्हा खावी म्हणाले. तशी ही गीता आहे. मलय पर्वतावरून येणारा वायू मूळचाच तो मंद आणि सुगंधित असतो. त्याला जर अमृतासारखी गोडी, अमृतासारखा स्वाद जर त्याला मिळाला, आणखी काय बघा. बरं, एवढंच नाही, त्याच्यात सुंदर एक नादही निर्माण होतोय.
आता काय तुम्ही घेणार? पहा, सगळीकडूनच तो होईल. आपल्या शरीरालाही शांत करील स्पर्शाने, वायू थंडाने, गोडीने जिभेला चांगला आनंद देईल आणि कानाला सुद्धा नाद चांगला वाटेल. याप्रमाणे म्हणाले हे गीतेचं असंच आहे. गीता रूपी कथेच्या ऐकण्यानं असंच होणार आहे म्हणले. कानाचं पारणं फिटेल बरं का. त्याचप्रमाणे कष्टाशिवाय ह्या संसाराचं सखळ दुःख पूर्णपणे नाहीसं होणार आहे. तसं ह्या गीतेच्या नुसत्या श्रवणाने असं होणार आहे. म्हणून म्हणते हो, एकाग्रतेने गीतेचा अर्थ तुम्ही श्रवण करा. असे ज्ञानदेव म्हणे, ऐका निवृत्तीदास, निवृत्तींचा दास, मी सद्गुरूंचा दास आहे. हा हे शब्द तुम्ही ऐका. चौथ्या अध्यायाची ही पूर्णता मी या ठिकाणी केली आहे. 5व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाचा प्रश्न आहे. संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगञ्च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. हे कृष्ण, कर्मणां संन्यासं पुनः योगञ्च शंससि. एकदा संन्यास सांगतात, तुम्ही पुन्हा योग सांगता. एतयोः यत् एकं श्रेयः तत् मे सुनिश्चितं ब्रूहि. त्यातले एक जे श्रेयकारक आहे, माझ्यासाठी योग्य आहे, कल्याणकारक आहे, ते निश्चित करून एक सांगा मला, दोन्ही सांगू नका. कर्माचा तुम्ही ज्ञानपूर्वक त्या कर्माचा त्याग करायला सांगितला आणि पुन्हा कर्माचं अनुष्ठान सुद्धा सांगता की कर्म केलं पाहिजे. योग मातिष्ठ, नाही की नाही, संशयम चित्वैनम संशयम योग मातिष्ठोत्तिष्ठ भारत, इथे सांगितलं उभा राहा का, चल युद्धाला. पुन्हा कर्म करून सांगतात, पण त्यातून नक्की सांगा ना एक कोणतं ते. पूज्य दादाजी या ठिकाणी म्हणाले की अर्जुनाच्या मनात अजूनही असंच आहे म्हणाले. मग असंच जर आहे तर मग कशाला करायचं युद्ध, सोडून तेव्हा झालं. संकल्पच नाही, काही नाही, दुसरं कोणी नाहीच आहे वगैरे वगैरे, तुम्ही ज्ञान सांगितलं, आता मग युद्ध कशाला करायला, आता कशाला कर्म करायचं, असं कसं बोलताय तेव्हा तुम्ही? सगळं विचारलं, सगळं कर्माचा संन्यास सांगितला आणि आता कर्मयोग सांगता. हे द्व्यार्थी बोलू नका, आम्हाला जरा कळेल असं सांगा ना. एक सराती बुद्धी, एक निष्ठेची बोली जे. आता आणखी काय तुम्हाला सांगा म्हणाले. असा ध्वनीच करून तुम्ही बोलू नका, ध्वनीचा अर्थानं बोलू नका, स्पष्ट अर्थ बोला, गर्भित अर्थाने सांगू नका. असं म्हणा, आता तरी आम्हाला नक्की सांगा ना. जाऊ द्या, जे काही बोललात मागे तर दोन्ही प्रकारानं बोललात म्हणजे. तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगितला, हे की नाही, आणि आधी सांख्ययोग सांगितला, ज्ञानयोग. तर म्हणजे दोन्हीपैकी एक नक्की करा ना. परिणाम असा आला पाहिजे, त्याचा परिणाम हितकारक होईल. एवढंच नाही, ते आम्हाला करायला सोपं असेल ते पण सांगा. असं सांगा की ज्याचा परिणाम चांगला असावा, जसं साधन सोपं असावं. बघा, सोपं साधन आणि योग्य परिणाम देणार असं काही सांगा आम्हाला. आपली सगळ्यांची हीच इच्छा आहे की नाही. आपल्याला असं वाटतं तेव्हा सोपं सोपं काहीतरी सांगा आम्हाला, करण्यासारखं म्हणा, आम्हाला जमण्यासारखं सांगा. हो, आणि ते जे जमण्यासारखं असावं आणि त्यातून पुढे मिळणं असं मात्र जे असावं ते मात्र उत्कृष्ट असावं. अशा प्रकारे सोपं काहीतरी सांगा आम्हाला. तसंच अर्जुनाने या ठिकाणी विचारलं बरं. अनुष्ठान करायला सोपं असावं आणि परिणामाचा निर्वाळा उत्तम असावा. निश्चित त्याची फलप्राप्ती असावं, त्याचा परिणाम हितकारक असावा. उदाहरण दिलं माऊलींनी, म्हणाले असा मार्ग द्या आम्हाला की झोपून प्रवास करता यावा. म्हणाले स्लीपिंग कोच मध्ये आपण जातो ना, झोपून प्रवास, इकडे तर झोपही म्हणू नये आणि प्रवासही होऊन जावा, रस्ता संपून जावा. असं ज्याच्यामध्ये आसन टाकलेलं आहे, अशा प्रकारचं हे आहे वाहन, असं जे असतं तसं द्या, असा मार्ग सांगा. भगवान हा ठीक आहे, तसंच सांगू. अरे नाही का, याच्या आधी झालं नाही का असं, असं केलंच आहे की नाही देवाने.
कामधेनू सारखीच जर आई ज्याला एखाद्याला प्राप्त झाली तर ती काय काय वाटेल ते देईल. हं? चंद्र खेळायला पाहिजे असल्या एखाद्याला तर चंद्र सुद्धा आणून देईल. तसं तसं इथे सांगतात भगवान भोलेनाथ, भगवान श्री शंभू त्या उपमन्यूला प्रसन्न झाले आणि त्यांनी क्षीराब्धी दिला ना. दूध भात मिळत नव्हता खायला म्हणून ते भातावर दूध टाकायला दूध नाही म्हणून त्यांनी त्याला क्षीरसागरच देऊन दिला. तसं म्हणाले भगवान श्रीकृष्ण सुद्धा औदार्याचे पुरवठा, औदार्याचा आलय आहे, करुणावरून आलय आहे, अकारण करुणावरून आले असे असणारे भगवान श्रीकृष्ण दातृत्वाचे घर आहे जणू, दातृत्वाचे माहेर आहे जणू असे श्री भगवान श्रीकृष्ण वीर अर्जुनाच्या स्वाधीन आहेत. बघ अर्जुनाला सुख होणार नाही का? त्यामध्ये काय अवघड आहे? त्यामध्ये काय असं घटित आहे? अर्जुनानं मागितलं आणि भगवंत प्रसन्न होऊन दिल. काय बोलले अर्जुनाला भगवान? आणि सांगतो ऐक. भगवान म्हणतात संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयस्करा उभौ तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. संन्यास हा कर्मयोगाच उभौ निःश्रेयस्करौ, दोन्हीही निःश्रेयस्कर आहेत, कल्याणकारीच आहेत संन्यास आणि कर्मयोग. तरी सुद्धा म्हणाले तयोस्तु कर्मसन्यासात कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग हा विशिष्यते. दोन्हीपैकी कर्मसन्यासापेक्षा हा कर्मयोग चांगला, जास्त चांगला आहे. तत्वतः दोन्ही सारखे. संन्यास आणि योग दोन्हीचा जो विचार केला असताना मोक्ष देण्याच्या ह्याच्यानी पाहिलं असताना दृष्टीने तर ते दोन्ही एकच आहे. दोन्ही मोक्षच मिळतो ना. याप्रमाणे असं जरी असलं तरी हा कर्मयोग जो आहे थोडा सोपा आहे करायला. हा कर्मयोग किर प्रांजळा जैसी नाव स्त्रिया, लहान मोठे सगळे ज्ञानी अज्ञानी जसे लेकर बाळ वगैरे सगळे सुद्धा नावेत बसून जर पलीकडे जातो म्हणाले तसं जायला जरा सोपं जातं, तसं सगळ्यासाठी हे सोपं आहे. बाकी ज्यांना पोहून जाता येतं त्यांनी पोहून जावं. पोहण्याने पलीकडच जातात, नावेने पलीकडच जातात. तसं सारासाराचा विचार केला असताना हा जरा सोपा आहे. तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोग विशिष्यते. विशेष आहे म्हणण्याचं तात्पर्य हे आहे, जरा सोपं आहे, सगळ्यासाठी जमण्यासारखं आहे, सोपं आहे. संन्यासाचे जे फळ आहे तेच कर्मयोगाचे फळ हे मिळत. आता संन्यासाचं काय फळ असतं, संन्यास कशाला म्हणतात ते मी सांगतो. असं आहे ना, दोन्हीचं फळ एकच आहे. जसं आता मी सांगितलं की पोहून जाणाराही पलीकडे जातोय, नावेत बसून जाणाराही पलीकडे जातोय. ज्याची शक्ती आहे तो पोहतो, त्याला युक्ती आहे तो पोहतो. ज्याला ती हे कला आलेली आहे तो पोहतो, पोहण्याची कला आली. पण ज्याला नाही आली असली तर तो नावेत बसून जाऊ शकतो ना. हे जसं तसंच जे स्वतःवर विश्वास ठेवून स्वतःच्या बुद्धीने ज्ञान प्राप्त करतील, समजतील, कामसंकल्प वर्जितः आता आपण विचार करत होतो चौथ्या अध्यायामध्ये यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्नि दग्ध कर्माणं तमाहुः पंडितम बुधा. त्यांच्यामध्ये जे ज्ञान प्रगट होतं तर त्यांचे सगळे कामसंकल्प वगैरे सगळे भस्म होतात. ते संस्कार जे असतात ते नाही शकतात आणि ते करून सुद्धा मग कृत्वापि निबध्यते असं होतं. निष्कर्माला प्राप्त होतात. आणि
ज्यांचं असं नाही, त्याच्यासाठी काय आहे? म्हटले त्यांच्यासाठी असं आहे, की त्यांनी सुरुवात करताना जसं एखादा एक कर्तृत्ववान मुलगा असेल, तर तो काही वडिलांना काही मागत नाही, काय नाही. जातो आणि स्वतःच्या सगळ्या बुद्धी सामर्थ्याने, कर्तृत्वाने काही मिळवतो. मिळवून आल्यानंतर तो वडिलांच्या समोर ठेवतो, की हे मी आणलं मिळवून. बरं का. दुसरा एक असा आहे, की वडील त्याला साथ देतात. त्याला म्हणतात, की "हे घे आणि तू काही कर." त्याला मार्गदर्शन करतात, सांगतात. त्याप्रमाणे तो करतो आणि मग त्याला यश प्राप्त झाल्यावर तो म्हणतो, की "नाही, हे माझं काही यश नाही, हे माझ्या वडिलांचं यश आहे. हं, माझ्या वडिलांचं आहे यश. त्यांनी मला हे सगळं उभं करून दिलं आहे, म्हणून मी झालो तयार." तर दुसरा जो पहिला आहे तो काय म्हणतोय, की आणून तो सगळं कमी करून आणून वडिलांच्या समोर ठेवून देतो आणि ते तुमचं आहे असं सांगतो. आणि हा जो आहे, तर तो म्हणतो, की तुमच्यामुळे सुरुवात झाली ना, तर ते तुमचंच आहे. दोघंही एकच सांगत आहेत. त्यात काही हे नाही. ज्याची जशी तशी शक्ती असते त्याप्रमाणे. तसं इथे सांगतात. "नेयस्ස नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्व हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते." संन्यासाचं लक्षण सांगितलं. यः न द्वेष्टी न कांक्षती. कशाचा तो द्वेष करीत नाही किंवा कशाची इच्छा करीत नाही. कोणत्याही विषयाचा द्वेष नाही, कोणत्याही विषयाची इच्छा नाही. असा जो असतो तो नित्य संन्यासी आहे. कारण रागद्वेष द्वंद्वरहित पुरुष जो असतो तो अनायासाने संसार बंधनापासून मुक्त होतो. हे संन्यासाचं लक्षण आहे. मनोबुद्धी अहंकार चित्तानी अहम जे आहे ते आपल्या अहमचा संकोच अहमचा संकोच करणं आहे. त्याला हे लक्षात येतं, की मी देह नाही, मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहम नाही, काही नाही. एक स्फुरण रूप आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असा जो अनुभव होतो, तर चित्ताचा त्या अहमचा संकोच सूक्ष्म सूक्ष्म होत जातो. आणि एक असं आहे, त्या अहमचा विस्तार विस्तार कसा, जसं सांगितलं की आपण एकटे आहोत. तर लग्न झालं, दोघे होतात. आता दोघं म्हणजे दोन असतात का? नाही, म्हणजे दोन म्हणजे एकच असतं. त्यालाच खरं म्हणावं, त्यालाच खरं लग्न म्हणतात बरं. 1+1 = 1 याचं नाव आहे लग्न. एकच. पंचदशीमध्ये विचार आला आहे, गौण आत्मा म्हणून सांगताना. पुत्र वगैरे, पत्नी पुत्र वगैरे सगळे आपले गौण आत्मा आहेत. आत्मीय आहेत, आत्मतुल्य आहेत. आणि म्हणूनच पुत्रांची किंवा पत्नीची स्तुती करायची नाही. त्याची स्तुती न करण्याचं कारण हे सांगितलं. नीतिशास्त्रामध्ये सांगितलं, की पत्नीची स्तुती करायची नाही. म्हणजे समोरही करायची नाही, माघारी करायची नाही, कुठेही करायची नाही. पुत्राची वगैरे स्तुती करायची नाही. समोर तरी नाहीच नाही. त्याचं कारण काय तर हेच आहे, आत्मवत आहे. आत्मस्तुतीचा थोडा दोष येतो म्हणून करायचे. हा अहमचा विस्तार झाला. पत्नी म्हणजे मीच. मग पुत्र रूपाने आपणच. मग आता पुत्राचे पुत्र वगैरे होतात ते सगळे आपणच असतो. बर, असं करता करता अहमचा जसा विस्तार होत जातो, तसं पूर्ण जग सुद्धा हे विश्वची माझे घर होत. ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. हे सगळं विश्व मीच आहे असं होत. हा विस्तार होत. ते ज्ञान आहे आणि ही भक्ती आहे, हे समजा तुम्ही. कर्म जेव्हा ज्ञानाशी जोडला जाईल तेव्हा तो कर्मसन्यास होईल.
कर्म जेव्हा भक्तीशी जोडला जाईल तेव्हा तो कर्मयोग होईल. भक्तीशी जोडला गेला की कर्मयोग, ज्ञानाशी जोडला तर कर्मसन्यास. दोन्हीचं फळ एकच आहे. दोन्हीचं फळ एक. मोक्ष. तर असा जो आहे यो न द्वेष्टी न कांक्षती, ज्ञेयस्स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती, जो कशाची इच्छाही करत नाही आणि कशाचा द्वेषही करत नाही. कोणतं नकोही नको आहे आणि कोणतं पाहिजे आहे असंही नाही, कोणतं नको आहे असंही नाही. त्याला हे हा हा म्हणजे हे म्हणजे मी आणि हे म्हणजे माझं असं दोन्ही भाव निघून ज्याचे गेले आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. संन्यासाचं हे वाक्य व्याख्या आहे माऊलीने केली. त्याचं मन असं झालं, संग पूर्णतः निघून गेला, निसंग झाला. म्हणून सुखात सुखम बंधात प्रमुचते, सहजतेनं सुखात सहजतेनं पार पडतो. आता ह्याच्यासाठी काय म्हणाले, ह्याच्यासाठी काय सोडून द्यावं असं नाही. ग्रहाधिक सगळं सोडून द्यावं लागतं, त्यागावं लागतं असं काही नाही म्हणाल. फक्त संग त्याग होतो तस. आता इथे अग्नी एकदा विझून गेलेला असला की ती जे राख जी असते ती काही पळत नाही, त्यात अग्नी नाही ना, तिची राख पळत नाही, तिला तर काय कपड्यात सुद्धा बांधून ठेवता येईल आपल्याला. तसं म्हणाले याची उपाधी गेल्या, निघून गेले सगळे, मग त्याला कर्माचं बंधन होत नाही, त्याला काही कर्म पळणार नाही. त्या कर्मातली जी आग असते अहंकाराची, कर्तृत्वाची, फलाशीची जी आग तीच निघून गेली म्हणा. मग आता काय नुसतं राखोंडी सारखं संकल्पच निघून गेला. यस्य सर्वे समारंभ काम संकल्प वर्जिता. ही संकल्प जी असते तीच आहे संकल्पच. म्हणून कल्पना ज्यांनी सोडली, संकल्प ज्यांनी सोडले तोच खरा संन्यासी आहे. म्हणून कर्म संन्यास हा तेव्हाच होतो, संन्यास मार्गामध्ये संकल्प नाहीसा व्हावा लागतो, तेव्हा संन्यास घडतो. कर्म संन्यास आणि कर्मयोग दोन्ही सुद्धा फलतः समान आहे. आता हे कर्म संन्यासाचं सांगितलं, कर्मयोगाचं काय ते आता मी सांगितल्याप्रमाणे. कर्मयोगामध्ये संकल्प असतो, तर काय संकल्प असतो, तर तो संकल्प आहे तुझ्याच शक्तीने करतो, हे तुझंच आहे असं जे होत. तिथे सुद्धा माझी अशी आठवण तिथं पण निघून जात. जसं एखादा मी सांगितलं त्याप्रमाणे एखादा जर मॅनेजर वगैरे असतो तर तो मॅनेजर खूप काम कसं करतो, असं म्हणून करतो, तो काही स्वतःच म्हणून थोडंच करतो, चांगलंच करतो करतो. पण त्यातनं जे होणारी सिद्धी किंवा असिद्धी आहे त्याच्याने काय हा बनला जात नाही. उत्कृष्ट रीतीने केल्यावर सुद्धा जसं एखादा वकील असेल तर वकील चांगला केस सगळे चांगले, पण हारला म्हणून काही रडतो काय, तो हारला म्हणून रडत नाही आणि जिंकला म्हणून काही नाचायचं कारण नाही. हारणं आणि जिंकणं हे त्यात अशी भांडण आहे, तो भांडण तो बरोबर भांडण, पण कोण जिंकला आणि कोण हरला ह्याचा काही संबंध नाही. मात्र पूर्ण बुद्धी लावून भांडतो, हे आहे. तसंच हे युद्धामध्ये सांगायचं हे आहे की संन्यासामध्ये संकल्प नाहीसा होतोय आणि मध्ये तो प्लस संकल्प तो माझा नाही, ज्याच्यासाठी म्हणून मी सांगितलं आता की भक्तीशी जोडल्या गेलं कर्म हे कर्म आणि ज्ञानाशी जोडल्या जात कर्म संन्यास आहे. या दृष्टीनं जे आता त्याला कळत नाही, मूर्ख आहेत समजा, त्यांना तो ते ज्ञान कळेल का, म्हणाले सांख्ययोग कळेल का, मग त्यांना संकल्प संन्यास कळेल का, कळतच नाही मला.
मग ज्यांना कळत नाही त्यांना असं वाटतं हे कर्मयोग वेगळा आहे आणि संन्यास वेगळा आहे, दोन्ही वेगवेगळं आहे असं वाटायला लागतं. ते पुढच्या श्लोकात सांगितलं. पृथक बांधा कमी बुद्धीचे असा अर्थ. लहान मुलं जसे असतात तसे. सांख्ययोग पृथक बाला, सांख्ययोग वेगवेगळे आहेत. बालाः प्रवदन्ति, पंडितः न प्रवदन्ति, न पंडितः, पंडित लोक असं करत नाहीत. न प्रवदन्ति एकमप्यास्थितः सम्यक् अयोरुन्धते. त्या एक जरी उत्तम रीतीने केलं, कर्मसन्यास किंवा कर्मयोग, दोन्हीपैकी एक जरी चांगलं केलं तरी यथाशास्त्र दोन्हीपैकी एकाच झालं किंवा कर्मयोगाचं तर एकच फळ मिळतं. दोघांचं एकच फळ आहे. सम्यक उभयोर विंदते फलम, एकच फळ मिळतं. यथाशास्त्र झालं पाहिजे. त्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेनुसार झालं पाहिजे. उद्या विचार करू दोन्हींची काय प्रक्रिया कशी. संख्याने म्हणजे ज्ञानाने जे फळ प्राप्त तेच योगाने सुद्धा होत, कर्मयोगाने सुद्धा होत. असं योग आणि कर्मसन्यास एकच समजतात, तेच खरे ज्ञानी आहेत हे सांग. त्याच्या विचारात करू. विचार इथेच भगवत चरणारविंदांवर वर्कित करूया. काय सांगताय कोणी? संन्यास आणि योग म्हणलं ना, संन्यासाची कोणीतरी बोलत आहे. हा, संन्यासाची साधना आणि योगाची साधना ही वेगवेगळी असते. तर मग फळ सारखं कसं? काही वेगळी काही नाही. हा का? फळ एकच आहे, साधने थोडं प्रक्रिया भिन्न एवढंच. हा, प्रक्रिया म्हणते. प्रक्रिया वेगळी आहे ना. आधी प्रक्रिया थोडीशी वेगळी असते. आणि सांगू उद्या होईल प्रक्रिया काय असते. बरं ना, मग कठोरच असेल ना ती कसंही. कठोर काही नसतं, सगळं सोपंच आहे. सोपंच आहे, फक्त ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार, ज्याच्या त्याच्या आवडी, जसं रुची नाम वैचित्र्यात जसं असतं, जशी कोणाची मनाची जशी ठेवण असेल त्याप्रमाणे वेगवेगळी ठेवण असते. त्या ठेवणीप्रमाणे तसं त्याला मार्ग दिला जातो. पण योगा संन्यासाला असिधारा व्रत म्हणलं आणि योगाला नाही, मग फळ एकसारखं. मग तर काय झालं? अरे मी आता उदाहरण दिलं की नाही, की स्वतःच्या बाहुनी पोहून जाणं हे अवघड तर आहेच. बरं, हे सोपं नाही का? नावेत बसून जाणं सोपं आहे. कर्मसन्यास थोडा कठीण आहे समजायला. म्हणून सगळ्याच्यासाठी म्हणाले हे सोपं हे सांगितलं. पण सोपं आहे म्हणून ते फळ प्राप्त होणार नाही जे कठीण मार्गाने केले. त्यांना ते जे फळ प्राप्त होतं ते होणार नाही यांना, असं नाही. बरं, दुसरी गोष्ट आहे, ज्याला पोहायला येतं त्याला किती जरी सांगितलं तुम्ही नावेत बस, तू बसेल का? तो बसणार नाही. त्याला ती खुमखुमीच असते की मी पोहूनच जाईन. मग कठीण रस्ता कशासाठी पकडायचा? सोपं सांभाळ. तेच तर सांगत आहे, कशासाठी पकडतात तो, कशासाठी पोहून जातो मग. तो पोहून कशासाठी जातो? त्याला सांगितलं अरे नाव आहे ना, बसा. तो बसतो का? आनंद की मग अरे त्याला त्यात काही कठीण वाटत नाही, त्याला तेच सोपं वाटतं, त्याला मजा येते त्याच्यात, त्याला ते सोपं आहे. पण म्हणून त्याला जे सोपं वाटलं म्हणून आपल्यासाठी सुद्धा तसं जमत नाही. म्हणून आपलं निश्चित पक्का केला रस्ता किंवा चला नावेत आणि जा. आहेत की नाही काय असे लोक, साहसी धाडसी लोक असतात, ते म्हणले आम्ही पायऱ्या चढूनच जाणार वर गिरणार, काय कोणत्या ह्याच्यात काय लोक असतात बाबा, आम्हाला ते रोप मिळून घाला, चला काय आम्हाला काय, पोहोचतील तिथंच दोघे. हे जसं आहे तसंच आहे.
अवघड आहे. अवघड आहे म्हणून काय तिथे काही पडतील, धोका होईल त्यांना असा काही भाग नाही. मुळात हां, हिंमत आहे त्यांची. ते काही पडणार नाहीत. हां. ते काही पडणार नाहीत, रडणार नाहीत, काहीच नाही. काय होणार नाही. हे मग जसं आहे. त्याला हं? काही वेगळं मूल्य नाही का? कशामुळं? त्याला का म्हणून मूल्य द्यावं जास्त सांगा? काय म्हणून मूल्य? परिणाम तर एकच आहे. परिणाम तर एकच आहे ना. हं, परिणाम तर एकच आहे. हं. मग हे 2 रस्ते आता त्याची कशासाठी? आवड आहे. आवड आहे तर त्याला ठीक आहे. हं? हे 2 रस्ते कशासाठी मग? ह्याच्यासाठीच अजून काय. अशी तर भिन्नता आहेच ना. हां, बरं. हां, हां. कोणाला कोणाचं 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 धाडसी म्हणा तर कोणाचं कसं आहे. हं? हां, हां. तर हे तर भिन्नता आहेच. 2 मार्ग नाहीत काही. मार्ग तर एकच आहे की. पलीकडे जायचा एकच मार्ग आहे. तर कसा जायचा? म्हणून तर सांगितलं मी. मार्गही एकच, ध्येय एकच. मार्ग तो कुठं आहे दुसरा? हा नदीतून जातो. तो कशातून जातो? तोही नदीतूनच चाललाय. नाव नदीतून चालली, पोहणारा नदीतूनच चाललाय. एकच मार्ग आहे ना. हो. मग पक्षी इकडे आकाशातूनच उडतायत आणि विमानात बसणारा माणूसही आकाशातूनच जातो. पक्षी स्वतःच्या पंखाने जातो. हा विमानात बसून जातो. विमानाच्या पंखाने जातो. ते ज्ञानविहीन सर्व मते ह्याचं आणि कर्मयोगाचं हे कसं लागतं? काय? हां? ज्ञानविहीन सर्व मते ना, हां. मुक्ती न ते जन्म आहे ना. हे कसं तर इकडं हां. तर हे तेच ते परवा दिवशी 2-3 दिवसापूर्वी काहीतरी झालं होतं ना आपलं. हे कर्म बरं. करता, करता, करता त्यातला जो दंश असतो, तो आता सुद्धा सांगितलं ना, आग विझून गेली म्हणजे मग ते सगळं भरून ठेवता येतं. आपल्या कपड्यात सुद्धा लावून ठेवता येतं. हां. ही जी कर्म मधली जी कर्तृत्वाची, अहंकाराची किंवा काय त्याला फळाच्या अपेक्षेची हा किंवा संघ जो आहे, हे जसं जात नाही जोपर्यंत, आता त्याला ज्ञान प्राप्त झालं असा त्याचा अर्थ असतो. त्याचा कर्मयोग निष्काम झाला म्हणजेच त्याला ज्ञान प्राप्त झालं. आता तो कर्म फळासाठी करत नाहीये आणि हे कसं होतं ते काल मी सांगितलं जसं खेळ असेल किंवा संगीत साधना असेल किंवा कोणतीही काही असेल. ते करता, करता, करता ते फळविरहित होऊन जातं की नाही? फळाच्या अपेक्षा रहित होतं की नाही? जिंकणं हारणं गौण होऊन जातं की नाही तेव्हा? स्पर्धा गौण होऊन जाते की नाही? हो. तेव्हा ज्ञान प्राप्त झालं असं होतं. ती अवस्था होती. याची सुरुवातीला असेल तर त्याच्या नंतर होईल एवढंच. क्रमाने होईल. कालेन आत्मनि विन्दति. कालेन आत्मनि विन्दति. काही काळानंतर होईल. तत्स्वयं योग संसिद्धा कालेन आत्मनि विन्दति. पण तिथं जे झाल्याशिवाय होणार नाही हे तितकंच खरं आहे. म्हणून बरं. सांगितलं की मुक्ती न भजते जन्मशतेन. म्हणले दीजिए. तर कसंही जरी केलं तर तिथं तर जावंच लागेल. असं न होता जर स्पर्धेसाठीच जर करत राहील, किती दिवस हे करत राहील, जरी त्याने जगही जिंकलं, तरीही तो जोपर्यंत त्याच्या डोक्यातून ही स्पर्धा जाणार नाही, तोपर्यंत ते कर्म त्याचं सिद्ध झालं नाही. तो योग संसिद्ध झाला नाही. असं होतं. अन्यथा फळाची अपेक्षा किंवा अजून पुढची धाव जी असते थांबत नाही जोपर्यंत. म्हणून कर्म थांबत नाही त्याचं शेवटी लक्षात घ्या. होगी ना. काय? अच्छा भारी हां. आधा लिटर दीजिए. हां. काय दे. आलं का लक्षात? हां. काही आहे शंका आहे का आणखी? सांगा. सांगा. असली नाही बोला ना. तसं काही नाही. शंका कुठे आहे? आणखी सांगा. रेवतीने ही शंका विचारली होती नेमकी. हां, हां. म्हणाली मग करावं की नाही? उत्कृष्ट व्हावं की नाही? आपण दुसऱ्याशी स्पर्धा करावी की न करावी? जोपर्यंत करावं वाटते तोपर्यंत करावं. जोपर्यंत आपल्याला करावंसं वाटतं, दुसऱ्यापेक्षा मी श्रेष्ठ ठरेन, तोपर्यंत करतच राहावं.
पण किती दिवस तुम्ही दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ होणार? कधीतरी स्वतःपेक्षा श्रेष्ठ व्हावं लागेल आपल्याला. दुसरा हा भाग सोडून द्यावा लागेल कधी ना कधी. मग तेव्हा ज्ञानाची प्राप्ती आहे. तेच ज्ञान आहे. तेच ज्ञान. म्हणजे आपणच प्राथमिक अवस्थेत आहेत असं समजायचं, समजा मीच प्राथमिक अवस्थेत आहे असं समजायचं. हां. असंच म्हणावं लागेल. हो ना. तोपर्यंत आपण सिद्ध होण्याच्या मागे असतो. प्रत्येकजण सिद्ध होण्याच्याच मागे असतो, लक्षात घ्या. सिद्ध होण्याच्या मागे असतात. म्हणजे आवडीच्या दृष्टीने अध्यात्म म्हणजे तेही ठीकच आहे एक वेळेस मग सुरुवात. काय वाईट नाही, काय वाईट नाही. त्याला काय नकार फळच दिला कोणी. पण जे सिद्ध व्हायचंय ते दुसऱ्यापेक्षा जे असतं, ते गेलं की ज्ञान प्राप्त होतं. दुसऱ्यापेक्षा जे सिद्ध व्हायचं असतं आपल्याला, कुणाच्या पेक्षा तरी मला सिद्ध व्हायचं असतं. ते गेलं, दुसरे पण गेलं एकदा, ते झालं. तीच ज्ञानाची अवस्था आहे. कर्म करता करता सुद्धा ती प्राप्त होईल कधीतरी. आणि एखाद्याची जर सुरुवातच तिथून असेल तर मग काय प्रश्नच नाही त्याला. तो कर्मसन्यासीच आहे. त्याचे सर्व समारंभ कामसंकल्प वर्जित ते तिथूनच आहे सुरुवात. मग ह्या रस्त्याचं मूळ काय आहे? इकडं संन्यास वळणं आणि तिकडे कर्मयोगाकडे वळणं. सुरुवात कुठे होते? हं? सुरुवात कुठे होते याची? सुरुवात तर तिथूनच आहे. ते कर्माला आपल्याला फळाच्या अपेक्षेने किंवा असं दुसऱ्या ह्या दृष्टीने सुरुवात होते. त्या आणि दृष्टीने सुरुवात होते. तिथूनच सुरुवात होते. आणि 2 रस्ते का पडतात मग? कारण 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 का हां, हां. तर जिथून एकदा परमात्म्यापासून जीवात्मा भिन्न झाला, हां. भेद निर्माण झाला, हां. तिथूनच सुरुवात होते प्रवासाची. नाहीतर प्रवास कशाला होईल? भेदच नाही झाला तर प्रवासच होणार नाही. नाही, म्हणजे 2 रस्ते का भेद कुठून झाला. सुरुवात होतात? भेदाची जाणीव झाली. 2 रस्ते कुठून सुरुवात होतात? संन्यास आणि कर्म. हो योग. हो ना. 2 हां. हो, कळालं. हा तर तिथून सुरुवात होतो. प्रत्येकाचा रस्ता तिथूनच सुरुवात होतो. हां. कर्मापासून म्हणजे काही हेतूपासून. कर्माच्या मागे हेतू असतो जसा, तर तिथून सुरुवात होतो. हां. आणि मग ज्याला ती अवस्था प्राप्त झाली, बरोबर. त्याला आणखी जर त्याच्या इच्छेनुसार जर आणखी तो जन्म घेतो आहे, काम करतोय, तर तो ज्ञानी म्हणून करतो. तो कर्मसन्यासी असतो. बरं. तोही कर्म करतो आहे. तर इथून सुरुवात आहे पण. इथूनच सुरुवात आहे. हां. जसं आता जसं मी आता सांगितलं, की पोहायला त्याला पण हां, हां. पोहायला शिकण्यासाठी तर तो पाण्यात पडताना बुडतच असेल की नाही सुरुवातीला? हो, हो. अगोदरच पोहायला शिकून पाण्यात पडतो कोणी? नाही, नाही. तसंच आहे. प्रत्येक जीवाचं तेच आहे. पण पोहायला शिकल्यानंतर तो पोहेल किंवा न पोहेल किंवा वर बसून राहील, नंतर कधी उडी मारील वगैरे हे जे कसं स्वाधीन असतं, तसं त्याला हं. स्वाधीन झाल्यानंतर मग पुन्हा तेव्हा तिथं 2 मार्ग दिसतात मग आपल्याला. एक जण पोहून जातोय आणि एक जण हां, हां. बरोबर. नावेत जातोय. असे 2 मार्ग तिथं दिसतात. समजा एखादा पोहायला शिकलाच नाही, तर नावेतूनच पार जातो की नाही? हो, हो. हं. आणि एखादा पोहायला शिकला असेल, हां, हां. तर पोहायला शिकायचं की नाही? हे हां. तिथून 2 मार्ग आहेत की नाही? पोहायला शिकणं आणि एखादा पोहायला न शिकता मी नावेतच जाईन, असा विचार करणं. हे 2 हां. मार्ग आहेत. हो, हो. आता पोहायला शिकतो. काही जणांचं असं होतं, की पोहायला शिकतच नाही. मग त्यांना काही मार्ग आहे की नाही? तर त्यांच्यासाठी हा मार्ग दिला. हां, हां.
म्हणजे हा पहिला दुसरा काही मार्ग नाही आहे. जो आहे तो हे करायचा. त्याला काय बरं, बरं. पहिला दुसरा असं म्हणून काही समजायचं कारण नाही. हां, म्हणून तर हां. सांगितलं एकम संख्यांच्या योगांच्या हां, हां. एकम संख्यांच्या योगांच्या त्यात काही थोडी प्रक्रिया तीच मिळाल ना. प्रक्रिया कशी भिन्न आहे तर हेच तो हाताने मारतोय हा वल्ल्याने मारतोय वळ्याने मारतो. हं. नव्हेच त्या किंवा ते काय बोट असेल तर ते जसं असेल तसं पण दोन्ही करतात तर तेच आहेत पाण्याला ढकलूनच पुढे जात आहेत. तुमच्या रेवतीने काय उदाहरण देते काहीतरी वल्ल्याने जसं ढकलायचं असतं तसं सांग जीवनातले सगळ्या अडचणींना ढकलून पुढे गेल्या वगैरे असं काहीतरी लिहिलं तर बाबा आता एवढा आता आपल्याला आपण विचार करू शकलो आता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ते आपोआपच कळेल बाकी हो, तेच. मला काही मला काही फार सांगता येत नाही. अरे वाह! असं नाही. नाही तुम्हाला सांगता आलं पण आम्हाला कळलं झालं असं झालंय ते. नाही. एवढे मागे आहोत की नाही आम्ही आम्हाला मागे काय आम्हाला काही कुठं आहात तेच कळलं झालंय. तयार झालात सांगायला सतत सांगायला तरी डोक्यात जायचं झालंय जरा. तेही सकाळ झोपेतून उठ म्हणून हं? सकाळी सकाळ झोपेतून उठ म्हणून तेवढं इथून सुरुवात केलात म्हणलं हं. समजवायला. काळजी आमची एवढी. चालेल. काय म्हणतात तुम्ही काय म्हणत होतात ते मी म्हणलं कर्मयोगाचा मार्ग सर्वसामान्यांसाठी होय जास्त सुकर आहे. होय. पळून जाणं काय अवघडच काम आहे ते. मी काय अवघड नसतं होऊन जाणं काही अवघड नसतं. प्रत्येकाची कपॅसिटी कशी हा काही शारीरिक हा जशी शारीरिक capacity तसं हो 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 ते तर आहे सोपं आहे हे नक्कीच आहे. सोपं आहे म्हणजे क्रमक्रमाने आहे ते म्हणून सोपं आहे. उदाहरणामध्ये जे नाव आहे पण इथे क्रमाक्रमाने पुढे जात झेप काही नाही अशी मोठी झेप एकदम न घेता हळूहळू एका एका पावलाने पुढे जात राहणं कर्म करता करता ती अवस्था प्राप्त करणं. आणि हे कसं आहे ना पुन्हा सगळं शेवटी हे सगळं अनुभवाचीच गोष्ट आहे. करत गेलं तरच कळेल. हो हो हा करत गेलं की कळेल. कळल्यानंतर करतो असं होणार नाही. करत जावं लागतं. करता करता एका दिवशी ते कळतं. स्वयंपाक शिकून स्वयंपाकघरात जाता येत नाही. स्वयंपाकघरात आधी जावंच लागतं. मग जसं जमेल तसं काय इकडं तिकडं कधी अर्ध कच्चं पक्क करत 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 मग एका दिवशी अशी ती कला साधून जाते. सहजते ना अगदी सहज. प्रत्येकच गोष्टीत हे आहे. पाण्यात पडल्यावर हातपाय मारता मारता नका तोंडात पाणी जात जात मग तो व्हायला कृष्ण शिकून जातो. कुठलीही कला गणेश कला असे आहे. जीवन सगळंच असं आहे. तसं हे सुद्धा आहे. नैष्कर्म्य सिद्धी सुद्धा तशीच आहे. कर्म करता करता एका दिवशी नैष्कर्म्य येतं. कर्मण्य कर्म यः पश्येत कर्मण्य कर्म यः सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृष्ण कर्म कृत वगैरे सगळं सांगताना सांगितलं. गीजर बंद करू. सगळं बंद आहे आता जाता म्हणून सांगा. पाणी एकच शब्द आहे पाणी एवढं पाणी कसं द्या. कर्मणो हि बोद्धव्यम बोद्धव्यम चे कर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मण कर्माची गती गहन म्हणून सांगण्याचं प्रयास होतो.
सुरुवात तिथूनच आहे की आपण कुठे आहोत हे पाहणं, आपल्याला कसं काय 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 शक्य होईल ते पाहणं. हं. आणि मग जसं जमेल तसं एक 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 करत करत जाणं. आता जे सांगितलं तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशांचे ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. तर तिथे परिप्रश्न जे सांगितलंय ते परिप्रश्न म्हणजे सगळे अनेक अनेक प्रकारचे प्रश्न करणं. तर त्यातनं आपण कुठे आहोत हे त्या तत्वदर्शी जे असतात त्यांना लक्षात येतं. आणि मग त्याप्रमाणे आपण जिथं असून तिथून ते पुढचं दिसेल आपल्याला. असं होतं. आणि जिथे मग आपल्याला आपण अनेक प्रकारचे प्रश्न करतो आहोत आणि ते उत्तर देतात, त्या आपल्याला जर समजा ते कळत नाहीये, लक्षात येत नाही, मग त्याच्या पुढचं ते सांगितलं श्रद्धावान लभते ज्ञानम. मग आता सांगितलेलं करणं जसं तर करत गेलं की कळत जायची सांगितलं आमचं करा तर करा. मी गुरुजींना विचारलं, गुरुजी म्हणाले वाचा ग्रंथ ग्रंथ वाचा. म्हणलं गुरुजी आपल्याला संस्कृतच येत नाही तर ग्रंथ काय वाचणार. तर गुरुजी म्हणाले ठीक आहे वाल्मिक रामायण वाचा, संस्कृत येईल. आता मग वाल्मिक रामायण वाचा. आता एकदा वाचल्याने काही आलं नाही म्हणून अनेकदा वाचावं लागेल एवढं होईल. गुरुजी म्हणाले भागवत वाचा. वाचायला लागलो. काय आपल्याला वाचताच येत नाही तरी वाचायला सुरू. गुरुजी म्हणले 50 वेळेला वाचा. आता ते 50 वेळा झालं नाही, होईल. आता ते काय होईल काय नाही माहित नाही, सांगितलं आपल्याला करायचं. करत गेलं की होत जाईल. चला ठीक. थांबूया. हो. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. योगेश्वर भगवान की जय. नर्मदे हर. जय विजय. नर्मदे हर. जय विजय. जय विजय. जय विजय. जय विजय. नर्मदे हर. नर्मदे हर.